नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकार महिलांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते। अशा योजनांमागे महिलांनी स्वावलंबी होण्याचा केंद्र सरकारचा उद्देश असतो। या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना भरघोस व्याज मिळते। या योजनेत महिला किंवा मुलींचे पालक खाते उघडू शकतात। तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल। केंद्र सरकारने महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना सुरू केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने 2023 मध्ये ही योजना सुरू केली होती। ही योजना सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या नावाने 2 वर्षांसाठी निश्चित व्याजदरावर ठेव करता येते। भारत सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकता। या योजनेतील ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जातो। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2 वर्षात परिपक्व होते। या योजनेत 7.5% दराने व्याज दिले जाते, परंतु खाते उघडलेल्या तारखेपासून 1 वर्षानंतर तुम्हाला पात्र रकमेच्या 40% रक्कम काढता येणार आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही अधिकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकता। तर आता आपण पाहूयात या स्कीमचे नियम काय आहेत। तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही। जर तुम्ही 2 लाख रुपये जमा केले तर या रकमेवर तुम्हाला 7.5% व्याज मिळेल। या योजनेच्या नियमानुसार मुदत पूर्तीनंतर तुम्हाला एकूण 2,32,044 रुपये मिळतील, म्हणजेच 2 लाख रुपयांच्या ठेवीवर एकूण 32,044 रुपये व्याज मिळेल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।